असतं म्हणून घेतलं. मित्रांनो, आज शनिवार 21 डिसेंबर 2024. आज तुम्हाला सर्वांना माहिती असेल नसेल, दिवस छोटा रात्र मोठी आहे. त्यामुळं हा कार्यक्रम आपण 6:30 वाजता ठेवला आणि तो प्रत्यक्षात सुरू झाला 11 दरम्यान. कारण तुम्हाला तयार होऊन यायला थोडस वेळ लागतं म्हणून आम्ही थोडस बिंदास राहिलो. तुम्ही दररोज आपण महाविद्यालयाच्या गणवेशात येतो, पण आजचा हा दिवस तुमच्या आयुष्यातला एक चांगला दिवस आहे असं समजूया आपण. कारण महाविद्यालयात वेगवेगळ्या पेहरावामध्ये, मग ते साडी असतील, पगडी असेल, टोपी असेल, जॉकेट असेल, शेतकरी असतील, झाशीची राणी कोण झाले नाहीत, कदाचित असतील आतमध्ये. तर याचा उद्देश असा आहे की भारताचा जो इतिहास आहे तो फार मोठा आहे. आपण भारतात अनेक प्रकारचे सण उत्सव साजरे करतो आणि त्या निमित्तानं अनेक संगीत असेल, कला असेल, वाद्य असेल, गायन असेल, अशा विविध प्रकारची जी काही जपणूक आहे पारंपरिक रूढी परंपरेनुसार चालत आलेल्या आहे, त्याची जोपासना आपण करतो. आणि त्याच निमित्तानं आज आपण इंग्लिशमध्ये त्याला ट्रॅडिशनल डे म्हणतो. आपण साधारणतः आपण पुढच्या महिन्यात जानेवारीमध्ये मकर संक्रांतीच्या कालावधी साजरा करतो, पण यावेळेला आपण 2024च्या शेवटच्या महिन्यातच आपण करायचं ठरवलं. आणि थंडीचा महिना आहे, चांगला महिना आहे आणि तुम्ही सर्वजण एक आनंदाच्या भरात आजचा दिवस घालवाल. विद्यार्थी बोलू नका. तर एक चांगल्या वातावरणात हा दिवस जाईल या निमित्तानं कला विभागाकडून आम्ही ठरवलं, प्राचार्यांची परवानगी घेतली आणि भारतीय पारंपरिक वेशभूषा महोत्सव साजरा करायचं ठरलं. आणि तुमचाही सहभाग, रिस्पॉन्स चांगला मिळाला. असंच आपण अनेक प्रकारचे कार्यक्रम वर्षभर राबवूया. तुमच्या सहकार्याशिवाय, तुमच्याशिवाय असे कार्यक्रम शोभून दिसत नाहीत. सुरुवातीला तुमच्या सर्वांचं मी स्वागत करतो, धन्यवाद मानतो आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं स्वागत करतो आणि माझं प्रास्ताविक संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यासाठी मी माझी वाहिनी त्यांना आमंत्रित करतो की त्यांनी स्वागत आणि सत्कार खांडेकर सर
असं कंटिन्यू करा ना. प्रत्येक देशाची वेशभूषा, भाषा, संस्कृती आणि परंपरा वेगवेगळ्या असल्या तरी ती सर्व आपल्या एकत्र बांधून ठेवते. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण भारताच्या विविध राज्यांच्या वेशभूषा व परंपरेचा परिचय करून घेणार आहोत. यानंतर आपण सर्व मान्यवरांचं स्वागत करूया. मी प्राचार्य या सगळ्यांनी मिळून हा उपक्रम घेतला. याचं कारण आपल्याला माहिती आहे. ते कारण एकमेव आहे, विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवणं. जो तुमच्यामध्ये उपजत असतो, तरुणाई सगळी जी काम करते, त्यात एक 3-4 गोष्टी सांगतो की ज्यामुळं आपल्या संगमेश्वरचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवरती याही वर्षी गेलं. म्हणजे काल तिथून मी सुरुवात करतो. काल मला शिकवलेल्या शाळेतल्या एक शिक्षिका आल्या होत्या. त्यांचं वय साधारणतः 68-70च्या दरम्यान असेल. अचानक आल्यानंतर बाकीच्या गोष्टी सांगितल्या. काय विद्यार्थी भेटल्याचं कौतुक असतं, अनेक सिनियर सहकाऱ्यांची ओळख असते, ते झालं. आणि मग त्या म्हणाल्या, तुमचं कॉलेज फारच बदललंय. मला शंका आली, म्हणजे फारच बदललं याचा अर्थ आधीच तुम्हाला माहिती आहे, तर तुम्ही कधी विद्यार्थी होते? 1977ला मी इथून पासआउट झाले म्हटलं. आणि मग त्यांनी ज्या आठवणी सांगितल्या, त्यावेळेला गॅदरिंग होत होतं. आपल्या प्रत्येकाला माहिती आहे, संगमेश्वरचं गॅदरिंग बघायला अख्खा सोलापूर जिल्हा यायचा. आणि त्यावेळेला जे प्राचार्य होते, तो मी आदर्श मानतो, भोगीशन सर, नंतरचे शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू झाले, ते अशा उपक्रमात अत्यंत हिरिरीने सहभागी व्हायचे. त्यांची सर आम्हाला येणार नाही हे आम्हाला पक्क माहिती आहे, पण निदान त्यातनं 10% तरी आपण काही करण्याचा प्रयत्न करावा, हा यातला हेतू आहे. तुम्ही ज्या उत्साहाने आलाय, त्याचा बोरकर सरांनी सांगितलं, वेगवेगळ्या वेशभूषा त्यांनी उल्लेख केले. त्याच्यापेक्षा मला जे वाटतं ना, ती वेशभूषा तुमच्या मनात मुरलेली आहे. ऐकायच्या मनस्थितीत नाही, मला पूर्ण जाणीव आहे. पण एक 5 मिनिटं आपण तुमचीच कला नंतर चालू होणार आहे, म्हणून मी तो कार्यक्रम बदलला की आज तुमचा दिवस आहे. निश्चितपणे येताना 4-5 विद्यार्थी मी बघितले, ते म्हणणार हमखास आता काहीतरी शिस्तीचे धडे देणार. ते वेगवेगळ्या पद्धतीनं वेशभूषा करून होते. 1-2 जणांनी गॉगल घातलेला होता. तो ऍटिट्यूड तुम्ही म्हणता ना, तो सगळ्यांना तुम्हाला शब्द पक्का माहिती आहे. आमच्या काळात शब्द पण कळत नव्हता ना, अर्थ तर अजिबातच कळत नव्हता. अंदाज पुढे येणार. तो ड्रेस घालून त्या ऍटिट्यूड मध्ये ते चालत होते की खरी मजा आहे. तुमच्या मनात ते रुजलेलं आहे की आजचा दिवस आपला आहे, आणि तो व्यक्त करणं ते आपोआप दुसऱ्यापर्यंत पोहोचतं. जे आत्ताच वाटतं बाराबंदी घातलेले अनेक लोक आले, त्यांची सुरुवात आता झालेली आहे, जो आपला ग्रामदैवताचा सण आहे. संस्कृती काय असते ते वर्गात धडे शिकवून कधीही कळत नाही. माझं म्हणणं, आज ते प्रत्येकात दिसते, प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती दिसते.
आम्ही फोटो काढून घ्यायला सांगितलेले, सगळेजण काढतायत. कधीतरी प्रसंग असा येतो ना की तुमचे फोटो काढण्यासाठी आम्हालाही संधी द्या, तुम्हीच तारखा काढा. आज तुम्ही बघितलं जे जॉग्राफीचे सर सगळी जबाबदारी जॉग्राफीनेच घेतलेली, त्याबद्दल त्यांचे खास अभिनंदन. कारण तिन्ही विद्यार्थी जबाबदारी. संचेती सर नेहमी म्हणायचे, शाळेत आम्ही काय शिकलो, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र सगळे इहू ना म्हणायचो आम्ही त्यावेळेला. तेव्हा ते आले की आम्ही त्यात आलो. सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे, बरेच जण अतिशय उत्साहाने आले. 2-3 फक्त प्रसंग सांगतो ज्यांनी कॉलेजचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवरती लिहिलं. मी आत्ता खांडेकर सरांना विचारलं जैत कुठे आहे. जैतला सांस्कृतिक कार्यक्रम जो असतो आपला युवक महोत्सव, त्यात अख्ख्या विद्यापीठात गोल्डन बॉय म्हणून पारितोषिक मिळालं. याच्यासारखा दुसरा आनंद काय असेल. आज पुढच्या स्पर्धेच्या तयारीसाठी गेलेला आहे. पश्चिम विभागीय युवक महोत्सवात त्याला बक्षीस मिळणारे निश्चित आहे. त्याच्या पुढची एक गोष्ट तुम्हाला कदाचित माहिती नसेल. अत्यंत गरीब कुटुंबातला एक विद्यार्थी की ज्याला फारसा आईवडील शिकलेले नाही, त्यांनी आपली जनरल चॅम्पियनशिप ऍथलेटिक्स मध्ये मिळवली. काल आपल्या मॅनेजमेंटने आणि सगळ्यांनी मिळून ठरवलं तो ऍथलेटिक्सची पुण्यामध्ये बालेवाडीमध्ये प्रॅक्टिस करतोय. ऑल इंडिया लेवलला तो मेडल मिळवण्याच्या अवस्थेत आहे. काल त्याला हे आमच्या अभिमानाचं नाही तुमच्या अभिमानाची गोष्ट आहे आणि मॅनेजमेंटने सपोर्ट केला. स्पाइक्स लागतात ऍथलेटिक्सचा, तुम्हाला माहिती 100 मीटरचा तो रेकॉर्ड करेल अशा अवस्थेत गेलेला आहे. आज प्रत्यक्षामध्ये जर पाहिलं तर त्या स्पाइक्सची किंमत 17,000 रुपये होती. तो ते घालू शकत नव्हता. कॉलेजमध्ये त्याची आर्थिक तरतूद नसते, कायदा नाहीच आहे. आम्ही चौकशी केली. कुकरेजासारखं दुकान आहे स्पाइक, म्हणजे जे तिथं स्पाइक्स मिळतात स्पोर्ट्सचे. त्यांनी सांगितलं सर अशा पद्धतीचे स्पाइक्स कोणी सोलापुरात मागवतही नाही. 3,000च्या वरचे स्पाइक्स इथे विकलेच जात नाही, आम्ही कशाला ठेवू. कॉलेजने स्पेशल त्यासाठी स्पाइक्स मागवले आणि मग आपल्याला दिसतंय की तो विद्यार्थी थोड्याच दिवसात, आपण तो समारंभ पुन्हा करूया, नॅशनल लेवलला जेव्हा गोल्ड मेडल मिळवेल त्याला ती निश्चितपणे मदत होईल. त्यानंतर प्रामुख्याने कल्याणी चव्हाण या विद्यार्थिनी, तुमच्यापैकीच एक आहे बीकॉमची, पॉवर लिफ्टिंग मध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरती सुवर्ण पदक मिळवलेलं आहे. ती आता वर्ल्ड चॅम्पियन साठी गेलेली आहे. वर्ल्ड चॅम्पियन म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर वंदना शानबागचं उदाहरण आपण कित्येक वर्षापूर्वीचं द्यायचं. म्हणजे पी.टी. उषा बरोबर धावलेली होती ऑलिम्पिक मध्ये, भारताच्या टीम मध्ये तुमच्यातलीच होती, या वर्गात बसलेली होती. ती जुना इतिहास झाला. कल्याणी चव्हाण आणि त्याच्यापेक्षा पुढचं सांगतो आर्या यादव, कराटेमध्ये कॉमनवेल्थ मध्ये तिने एक सिल्वर, एक ब्रॉन्झ आणि एक गोल्ड मेडल मिळवलं. ती वर्ल्ड चॅम्पियन साठी गेलेली. ह्या सगळ्यांना आता आम्ही बोलवणार होतो. तुमच्या पुढचे जे आदर्श आहेत, जसं तुम्ही योगदान वेगळ्या पद्धतीने देताय, मानसी आहे, सरफराज आहे, एवढी तयारी करून आले. आता गंमत झालेली बघितले ना, ते तुमची मोबाईल जनरेशन. काल कोणीतरी उल्लेख केला असेल, उद्योगपती आले होते, जनरेशन झी म्हणतात म्हणजे तुम्हाला, जनरेशन झेड. कारण आम्हाला एक्सच माहित नव्हतं, त्यामुळे पुढचे काही माहिती असणं शक्यच नाही. तेव्हा तुम्ही ऍडव्हान्स जनरेशन आहात. पण त्यातली गंमत आम्ही हे खेळणं कधीच घेत नव्हतं, कारण ती गरज नव्हती, इंटरनेटच नव्हतं, काय करणार, दुर्दैवी पिढी म्हणाल तुम्हाला. पण आता जी गंमत झाली, मानसीने सगळं त्या मोबाईलवरती लिहून आणलं होतं वाक्य. खांडेकर सरांनी भाषण झालं की मोबाईल लिहून ते गेले. तिला काहीच दिसलं माझा मोबाईल कुठे गेला, काय बोलायचं. त्यामुळे जाता जाता मला वाटतं काय संदेश आहे तो मिळालेला मी वेगळं सांगत नाही. तुमचा उत्साह असाच वाढावा. सरफराजने एक चुकीचा उल्लेख केला, तर फक्त दुरुस्ती करतो. वर्गात न येणारे पण आले असतील, आज आलेत ना, याच्याही पुढे ते कायम राहतील अशी आशा बाळगतो. Thank you.
थोडं शांत बसा. हे पण पुढच्या काढायला लागेल सर. मॅडम या पण पुढच्या ते वॉक करणार आहे. शांत बसा. हे कार्यक्रम आपल्यासाठी चालू आहे. हॅलो हॅलो मित्रांनो, हा संघर्ष कॉलेजचा कार्यक्रम आहे. मला माहिती आहे की भारतीय वेशभूषेवरती आपण आधारित कार्यक्रम केले. परंतु मला वाटतं की भारतीय संस्कृती म्हणून आपण काही असा एक त्यांचा आहे. त्याचा आनंद आपल्याला घ्यायचा आहे. त्यामुळे विनाकारण बोलणं गप्पा मारणं या गोष्टी डोक्यात राहणार नाही. आपण कार्यक्रमाला सुरुवात करते. ज्यांना सत्राला संपलेला आहे त्यांच्याकडे काही आजच्या कार्यक्रमाला सुरुवात होते. कार्यक्रमाची सुरुवात आपण विजय पारंपरिक वेश धारण केलेले आहे त्याच्या परिचय करणार आहोत. त्यामुळं सुरुवातीला इथे येऊन विद्यार्थ्यांना आपलं नाव सांगावं आणि आपण जो वेश परिधान केलेला आहे मी सांगितले सुद्धा लक्षात आली सगळ्यांच्या रोहित गाडगे मित्रांनो, एक आवळा वेगळा असा वेश परिधान करून मोहित आलेले आहेत. मी त्यांना गाडीला विनंती करतो की त्यांनी सुरुवात करावी. सर्वप्रथम इथं आल्यानंतर आपलं नाव सांगावं, वेशभूषा कोणती आहे हे पण सांगावे आणि त्याचं एक वेगळे पण जे आहे तुमच्या मनाबद्दल तेही सर्वांना सांगावं. बऱ्याच ठिकाणी सुद्धा सांगावे. मी तिथं येऊन हाताला जो बाहेर काढण्याची वेळ अजिबात येऊ नका. ते तिकडे लावलेलं आहे. मागून दोन वेश तेवढी वेळ येऊ नका. शांतपणे ऐका काय म्हणते ते. नमस्कार सर्वांना. माझं नाव रोहित गाडगे आहे. मी जे पोशाख धारण केलेल्या पेशवा पारंपरिक पेशवाई असतात या प्रकारे धन्यवाद.
इथूनच सांग मायकडूनच सांगितलं. त्यांचं तुम्हाला विचारण्याचं एकच कारण असतं की तुम्ही चांगला प्रतिसाद द्यावा. असं मध्ये कमेंट्स करू नये. तुम्ही काय बाजारात उभा राहिलेला नाही लक्षात घ्या. त्यामुळे ते प्रतिसाद मागताय, छान प्रतिसाद द्या. काय बोलताय ते ऐकून घ्या. म्हणजे कार्यक्रम छान होईल. कोणाला बोलायचं मला बघून तुम्हाला काय वाटतंय आणि माझी वेळ पुढच्या लवकर कंटिन्यू करतो. म्हण रे चालू कर. मुलींकडून जे विषयाचे
एक्सेप्ट करणार आहे. ठीक आहे, धन्यवाद. मी पल्लवी दीदीला समोर बोलवते. प्लीज त्यांनी आपल्या वेशभूषाबद्दल थोडी माहिती द्यावी. या ईवेळी तुम्ही सरकारला विनंती करतो की त्यांनी परिचय द्यावा. कार्यक्रम थांबता कामा नये, असा पुढे जात राहायला पाहिजे. मध्ये मध्ये व्यक्ती येत आहेत, मला माहित आहे की जागा अपुरी पडते, तर हा कार्यक्रम बाहेर पडताना ते जसं लावून छान रंगत आली असती, त्यात काही वेस्ट आहे. प्राचीन काळात मोठ्या प्रमाणात व्यापार व्हायचे, त्यामुळं तिथे लोक असले कपडे घालायचे. नमस्कार, माझं नाव पल्लवी फडणवीस. मी आज दक्षिण भारतीय म्हणजे साऊथ इंडियन लुक केलेला आहे. साऊथ इंडियनमध्ये सर्वात जास्त पारंपरिक स्टाईलला वर्णन करायचा काय असतो, असे वेशभूषा परिधान केली जातात. थँक्यू पल्लवी. मित्रांनो, भारताच्या वेगवेगळ्या कोपऱ्यातले सगळे वेशभूषा आपण धारण केलेले आहेत. मला माहिती आहे की उत्तर भारत असेल, दक्षिण भारत असेल, सगळ्या भागातली वेशभूषा आहे. आताच आमचे मित्र भीमा कांबळे आलेले आहेत. दक्षिणेकडे लुंगी फार महत्वाची असते. पुढे कुणी राज म्हणू नका फक्त. लुंगी परिधान करणं फार गरजेचं असतं, कारण तिकडे सांस्कृतिक परंपरा आहे त्याला. तर भीमांना विनंती करतो की त्यांनी पुढे यावं, आपलं नाव सांगावं आणि 2 शब्द बोलावे. जोरदार टाळ्यांनी म्हणजे ग्रुप घेऊन त्यांना पुढे यायला. टाळ्या झाल्या पाहिजे. खूप छान आहे. मित्रांनो, फक्त बोलल्यामुळे सगळं कळतं असं नाही. देहबोली सुद्धा असते, बॉडी लँग्वेज सुद्धा असते. भीमाची बॉडी लँग्वेज सांगत होती की मी साऊथ आहे. तर जोरदार टाळ्या भीमासाठी. त्यानंतर भीमा दीदी आपल्याला एक गायक म्हणून दाखवणार आहे. मित्रांनो, आतापर्यंत आपण केवळ परिचय पाहिला, परंतु यानंतर मानसी एक गाणं म्हणणार आहे. ती या गाणं म्हणणार आहे. गाणं हे ऐकायचं असतं मित्रांनो. असं म्हणतात की चांगलं गाणं कोणाला कळतं तर ज्याला चांगले कान आहेत. कान सगळ्यांनाच असतात, चांगला कान असावा लागतो. आणि गाणं ऐकण्यासाठी तुमचे कान इथपर्यंत पोहोचले पाहिजे. तर दीपाली खूप छानपणे आता गाणं म्हणणार आहे. शांतपणे, एकही कुणी बोलायचं नाही. माझं सगळ्या मित्रांना माझी विनंती आहे, कुणी बोलायचं नाहीये. कधी
माझं नाव सानिया आहे. मी इरकल साडी घातलेली आहे, जे महाराष्ट्रामध्ये अतिशय प्रसिद्ध आहे. पण ॲक्च्युअली हे साडी कर्नाटकामध्ये तयार केली जाते आणि हे हँडमेड असतं. ही साडीची खासियत, साडी वेगळी बनवली जाते आणि याचा बदल वेगळा बनवला जातो आणि एका विशेष टेक्निकनुसार त्या साडीला आणि बदलला जोडला जातो. ही महाराष्ट्रात आणि कर्नाटकात दोन्ही ठिकाणी खूप प्रसिद्ध आहे. धन्यवाद. अरे हे माईक तिथे ठेव ना त्याला. अतिशय छान पद्धतीनं गाणं सादर केलं आहे. खरं तर मोबाईलवरची धून आणि आवाज यांची संगत ठेवणं खूप कसरत असते. परंतु एका कलावंताचं ते विशेषच असतं की ते दोन्ही मॅच केलं जात असतं. असो, सानियासाठी जोरदार टाळ्या होऊन जातात. यानंतर मी खरं तर मुलींचं पारडं जड व्हायला लागलेलं आहे. मला वाटतं की मुलांकडून कोपऱ्याकडून हात वर आलेला आहे.
लक्ष द्या ते आपल्यासमोर एक गीत सादर करणार आहे. माझं नाव शालेश मी गाणं म्हणाले खेळले कुसो
माझं नाव मुस्तफा शेख उर्फ यमुना. हे गाणं सादर करणार आहे राजा राणीच्या चुलीला. माईक खाली कर तिथं आवाज जास्त आला. हा माईक एकदम समोर ना आवाज जास्त आला. आता महाग तुवे
केलं तुझ्यासाठी दसरा वेचीला नको विसरू मन रे मन माझे नाव आहे मी एक स्वरगीत कविता तुमच्यासमोर सादर करीत आहे.
वाक्य होते बाबांच्या मुखात. 7च्या आत घरात वाक्य होते बाबांच्या मुखात. 7 नंतर मी नेहमी असायची 4 भिंतींच्या आत. एके दिवशी हिम्मत करून शब्द फुटले माझ्या मुखात. का हो बाबा मी असावी 7च्या आत घरात. तुम्हा नाही का माझ्यावरती विश्वास. बाबांनी घेतला दीर्घ श्वास. मी म्हणाले अगं वेडे आहे तुझ्या चारित्र्यावरती स्वभावावरती तुझ्यावरती पूर्ण विश्वास. अगं वेडे आहे तुझ्या चारित्र्यावरती स्वभावावरती आणि तुझ्यावरती पूर्ण विश्वास. कसा कमी करू या खोट्या जगावरती विश्वास. कसा कमी करू या खोट्या जगावरती विश्वास. लेख तू कितीही रडलस ओरडलस लढलस. लेख तू कितीही ओरडलस रडलस लढलस. कसा ग सोडेल तो हैवान त्याचा हवस. कसा ग सोडेल तो हैवान त्याचा हवस. असे म्हणत बाबांच्या डोळ्यातून अश्रू पडले. मलाही बाबा खरे वाटले. माझेही डोळे टकटकले. केला विचार मनी केला निर्धार. केला विचार मनी केला निर्धार. बाहेर जाताना बॅगेत ठेवेन शस्त्र धारदार. आता नाही देईन माझ्या सन्मानाला वाकू. आता नाही देईन माझ्या सन्मानाला वाकू. चितडे चितडे उडवेन घेऊन चाकू. समोर येईल जो कोणी डाकू. समोर येईल जो कोणी डाकू. म्हणूनच म्हणते करा सन्मान स्त्रीचा ऊर भरून येईल तुमच्याही आईचा. करा सन्मान स्त्रीचा ऊर भरून येईल तुमच्याही आईचा. या जगाची आधी शक्ती आहे नारी. या जगाची आधी शक्ती आहे नारी. असे फक्त मीच नव्हे म्हणे तो दैव नारायण हरी. असे फक्त मीच नव्हे म्हणे तो दैव नारायण हरी. धन्यवाद. अतिशय सामाजिक आशय मांडणारी वास्तव मांडणारी आणि आजच्या काळाला अशी भेदक करणारी अशी कविता सादर केलेली आहे. यानंतर सरफराज आपली शाहिरी अजून कोणी आहे का की ज्यांना कविता सादर करायची. गाणं नाही आपण कविता शायरी एखादी शायरी शायरी सादर अर्ज किया है कोई दुआ भी ना लगे कोई दवा काम ना आए कोई दुआ भी ना लगे कोई दवा काम ना आए कोई दुआ भी ना लगे. ए मेरे खुदा किसी को प्यार की हवा ना लगे. गायत्री शायरीची भेट जमलेली आहे. नमस्कार. मी तुमच्यासमोर एक दोन सुंदर अशा शायरी म्हणत होते. अगर कोई खुशियों की दुकान होती और हमें उसकी पहचान होती. अगर कोई खुशियों की दुकान होती और हमें उसकी पहचान होती. खरीद लेते हम हर वो खुशी आपके लिए. खरीद लेते हम हर वो खुशी आपके लिए. भले ही उसकी कीमत हमारी जान होती. भले ही उसकी कीमत हमारी जान होती. न दिल होता न दिल रोता. न दिल होता न दिल रोता. न दिल दिल से जुदा होता. न दिल होता न दिल रोता. न दिल दिल से जुदा होता. न आप इतने हंसी होते न दिल आप पे फिदा होता. मी अक्षता एलाका शिवशरण BA फर्स्ट इयर मध्ये शिकत आहे. मी आज वडील या विषयावरती थोडंसं बोलणार आहे. वलय आपण हाय रडे उडगाया काकरा ही कविता म्हणणार आहे. आयुष्यात वडील असणं खूप गरजेचं आहे. आतापर्यंत सगळ्यांनी प्रत्येक कोणताही कार्यक्रम असो किंवा काही असो वडील हा विषय शक्यतो जास्त बोलला जात नाही. आई जितकी महत्त्वाची आहे ना. आई घरातून सांगते पण वडील ते घर चालवत असतात. तर आज मी वडिलांबद्दल एक दोन शब्द बोलणार आहे. मुलांच्या आयुष्यात वडिलांचा हात एक आभाळाप्रमाणे असतं. जेव्हा वडिलांचा हात डोक्यावर असतो ना कोणत्याच गोष्टीची कमी पडत नाहीये. बाप म्हणजे जगण्याचं माप आहे. पाठीवरची थाप आहे. कधी रागावतात तरी ज्याची माया अमाप आहे. बाप म्हणजे तुझ्याकडे येणारी होडी. संकट पार
झिजू झिजू संसाराचा गळा हाकला वटावटी हसू जरी कणा वाकला घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धाकर लयवघड हाय गड्या उमगाया बापर लयवघड हाय गड्या उमगाया बापर मुखी मुखी माया त्याची मुखी घाल मेल लेकराच्या पायी उभा जन्म उधळला आधाराचा बळ जणू वाकल आभाळ पाचोळाच त्याच्या आईना जन्मरान माळ घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धाकर लयवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर धन्यवाद. खरं तर कार्यक्रमाच्या शेवटी आपण वेगवेगळ्या नाट्यांच्या संदर्भातल्या कविता आहेत त्या सादर मित्रांनो, विद्यार्थ्यांच्या तर कविता झालेल्या आहेत, परंतु आमच्यामध्ये सुद्धा असे काही शिक्षक आहेत, ते सुद्धा कवी आहेत, शायर आहेत, लेखक आहेत. माझ्या मनातलं आणि पुढचं मी जे नाव घेणार होतो ते तुम्ही घेतले आहे. तुम्ही जरा देवी और सज्जनों, आपके सम्मुख एक शायरी मैं प्रस्तुत करने जा रहा हूँ. गौर कीजिए. इश्क ने किसी को क्या से क्या बना दिया. इश्क ने किसी को क्या से क्या बना दिया. किसी को आहट, किसी को दीवाना बना दिया. किसी को आहट, किसी को दीवाना बना दिया. दो फूल का बोझ उठा न सकी थी मुमताज. दो फूल का बोझ उठा न सकी थी मुमताज. शाहजहां ने उस पे ताजमहल बना दिया. ही शायरी तुमच्यासाठी होती. आता ही शायरी ज्यांचं दिल तुटलेलं आहे, ऐका, ते एकच लिहितात म्हणताना, खुशी हुई तो हंस न सका. खुशी हुई तो हंस न सका. गम हुआ तो रो न सका. खुशी हुई तो हंस न सका. गम हुआ तो रो न सका. जिसको अपना बनाना चाहा वो अपना न हो सका. मुंडे सरांनी म्हटले म्हणल्यावरती आपण त्याच्या मागे राहायचं. मित्रांनो, ही कविता नाही फक्त 4 ओळी आहेत, बोलणे आहेत. ते दिवस आता कुठे, तुम्ही इमेजिन करा. ते दिवस आता कुठे जेव्हा पुढे बोलायची. ते दिवस आता कुठे जेव्हा पुढे बोलायची. दूरती गेली तरी, दूरती गेली तरी सावली भेटायची. ते दिवस आता कुठे. धन्यवाद. यानंतर मानसी शायरी कार्यक्रम. English we says every heart has a secret, but in poetry हर दिल का एक राज होता है. हर बात का एक अलग अंदाज होता है. जब तक ना मिले बेवफाई की ठोकर, हर किसी को अपनी पसंद पे नाज होता है. सर्वांना नमस्कार. माझं नाव पार्वती बजेरगी आहे आणि मी BA थर्ड इयरच्या वर्गात शिकत आहे. तर आज मी एक शायरी तुमच्यासमोर पेश करणार आहे. अगर पानी पीना है तो ग्लास से पियो, बिसलेरी में क्या रखा है. अगर पानी पीना है तो ग्लास से पियो, बिसलेरी बोतल में क्या रखा है. अगर प्यार करना है तो हवा से
सई ना येऊ दे अच्छा अच्छा तिथं उभा राहून म्हणा तिथं संगीता शेख आपल्या कॉलेजमधील विद्यार्थिनी आहे. मित्रांनो, डोळ्याने जरी दिसत नसलं तरी मनाने खूप पाहता येतं जगाकडे. तर शिदा बोलताय सामने सगळ्यांनी ऐकून घ्यावं त्या काय बोलताय. काय होऊन जाऊ दे आता. कार्यक्रमाच्या तीन टप्प्यावरती आपण आलेलो आहोत. वेळ संपल्या पुढच्या
बाहेरचं विश्व काय असतं त्याचा एक उत्कट आविष्कार आपण आता पाहिला. माझ्यासारख्या अनेक प्राध्यापकांना सतत तरुणपण अनुभवायला मिळतं ते तुमच्यासारख्या तरुण वृत्तीमुळे. मी नेहमी म्हणतो शाळेचे दिवस आपल्याला आठवत राहतात पण महाविद्यालयाचे दिवस पुसून टाकायचे म्हटले ते पुसता येतात. आपल्या काळजामध्ये ते कायमचे रुजून बसलेले असतात. महाविद्यालयामध्ये असताना अनेक गोष्टी काळजामध्ये रुजून बसलेल्या असतात तसे दिवस देखील रुजून बसलेले असतात. तारुण्य ही गोष्ट अशी आहे की जीवनाच्या वृक्षाला आलेला तो सुवासिक मोहर आणि तो मोहर त्याचा गंध आता दीड तासामध्ये आपण अनुभवलेला. कोणी कविता गायन केलं, कोणी स्वतंत्र गीत गायन केलं, काही जणांनी भारतीय पेहरावामध्ये येऊन त्याचं सादरीकरण केलं आणि आपल्या भारताचं एक वेगळेपण, वैविध्य आणि त्याबरोबरच तरुण वृत्तीचा एक मनोज्ञ असा आविष्कार आपण सगळ्यांनी सादर केला. मला विशेषतः या तरुण विद्यार्थ्यांचे देखील मनापासून अभिनंदन करायचं आहे, तरुण विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांचं. कारण कुणी बांगला वेशामध्ये आले, बांगला साडी परिधान करून आली माणसे, कुणी इरकल साडीमध्ये आले. इरकल साडीचं देखील एक वेगळं सौंदर्य आहे, एक वेगळा उभाव आहे. जरी ती कर्नाटकी असली, बऱ्याच अशिक्षित स्त्रियांच्या अंगावर जरी आपण पाहिलेली असली तरी सुद्धा तिचं रेशमीपण काही अजून संपत नाही. अनेक जणांनी दाक्षिणात्य पोशाख परिधान केला. मुलांचं देखील विशेष कौतुक आहे. दाक्षिणात्य पोशाख ते बोलले नसते पण त्यांचा पोशाख बोलत होता. ही वेगवेगळ्या प्रदेशाच्या संस्कृतीचं दर्शन त्यातून घडतं. एका विद्यार्थ्यांनी अतिशय वेगळ्या पद्धतीने गाणं गायलं, त्याचं नाव मला माहित नाही पण प्रत्येकाचा आविष्कार वेगळा होता आणि मला आनंद वाटतो सगळ्या विद्यार्थ्यांनी अतिशय शिस्तबद्ध रीतीने अतिशय छान पद्धतीने या कार्यक्रमाचा आपण आनंद घेतला. एक लक्षात घ्या, हे सगळे कार्यक्रम तुमच्यासाठीच आहे, तुमच्या आनंदासाठी आहे, तुमच्या आविष्कारासाठी आहे. आम्ही फक्त माध्यम आहोत. आम्ही फक्त तुम्हाला इथं उभं करतो, काही मार्गदर्शन करतो पण तुमच्यामध्ये परमेश्वर